मंडळी, तुम्ही पण जर कोकणामध्ये घर बांधताय तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की घर बांधताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित कळून चुकेल. कारण की काय झालंय, बऱ्याच वेळी आपण घर बांधतो पण आपण घराकडे लक्ष कधी देतो ज्यावेळी आपण घर वरती उठवतो, लादी प्लास्टर या गोष्टींकडे लक्ष देतो. पण मेन म्हणजे घराचा जो फाउंडेशन आहे तो कशा पद्धतीने केला जातो, कशा पद्धतीने त्याला बनवलं जातं ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इथे चिखलीमध्ये आपली जी साईड आहे नवीन साईड, तर इथे बांधकाम करायचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे जे जोत्याचं बांधकाम आहे PCC वगैरे झाल्याच्या नंतर तर इथे बांधकाम करायला आपण सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने इथे बांधकाम चालू आहे. तर आपले वर्कर तिथे बसलेत सगळे मिस्त्री. तर या साईडला तुम्हाला दिसेल की कसं आपण हे सगळं फाउंडेशनच्या वर म्हणजे PCCच्या वरती हे फाउंडेशन कसं केलेलं आहे. तर तुम्हाला सगळं व्यवस्थित मी चालून वगैरे त्याच्यावर दाखवतो की कशा पद्धतीने हे केलेलं आहे. आणि ही जी लेवल आपण काढलेली आहे तुम्हाला दिसेल या साईडला, ही एक स्टेप वर आहे आणि दुसरी जी स्टेप आहे मागच्या साईडची ती खाली आहे. हे बघा, इथून तुम्हाला दिसेल या साईडून हे बघा ती जी स्टेप आहे ती खाली आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या साईडला तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने जी जोत्याची मांडणी आहे, जी फाउंडेशनची मांडणी आहे ती कशा पद्धतीने करावी लागली बघा ॲडजस्टमेंट. तर असं हे पानसाल काढायला आपण आधी करतो. तर आता काय झालं आहे, हे केल्यामुळे वरची जी पानसाल आहे या साईडची ती सगळी सेम भेटले आणि आपल्याला बांधकाम करायला आता कुठचाच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम कुठे होतो, जोपर्यंत आपण ही पानसाल काढत नाही तोपर्यंत इथे आपल्याला प्रॉब्लेम येत असतो. त्याच्यानंतर आता पुढे इथे आपला जो बांधकाम आहे तो सगळं व्यवस्थित चालणार आहे. या साईडला फक्त आपल्याला अशा पद्धतीने बांधकाम करायचं राहिलं. म्हणजे इथली जी आपली जी ॲडजस्टमेंट आहे ती सगळी झालेली आहे आणि त्याच्या लेवलला आपली जी पानसाल आहे त्या दगडापर्यंत तर ती सगळी सेम आले. इथे तुम्हाला दिसेल कसं केलं बघा. खालचा ह्या साईडचा जो बेस आहे तो खूप खाली होता, त्याच्यामुळे आम्ही दगड तो कसा लावला आहे बघा. तुम्हाला थप्पीमध्ये असं जरा रुंदी त्याची कमी लावलेली आहे आणि थप्पीमध्ये 9 इंच असा दगड आपण लावलेला आहे आणि त्याच्यामुळे तो खालचा बेस आहे तो खूप मजबूत झालेला आहे. या साईडला इकडे बघा, अशी पद्धत कोणी वापरत नाही, डायरेक्ट असेच लावायला सुरुवात करतात. पण आपण खालचा जो बेस ज्या साईडून वीक असतो, वीक साईड जी असते त्या साईडला आपण अशा पद्धतीने काम करतो. आणि वरचं जे प्लॅटफॉर्म आहे, वरचं जो आपला बांधकाम आहे फाउंडेशनचा जोत्याचा, तो नंतर मग चालू होतो. तर इथे फक्त आता बांधकाम करायचं राहिलं या साईडून. तिकडे फक्त थोडं आम्ही सरकवलं तिकडून, या साईडून तुम्हाला दिसेल या साईडून इकडे सरकवलं. त्याच्यामुळे आता जरा आतले जे पार्टिशन आहेत ते सगळे व्यवस्थित येणार आहेत. त्या साईडला मागच्या साईडला 2 रूम आहेत. या साईडला हा किचन आहे ते 1 आणि 2, मागच्या साईडला ते दोन रूम आहेत 12 बाय 12चे. या साईडला तुम्हाला दिसेल हा किचन आहे. किचन त्या साईडला टॉयलेट बाथरूम किचनच्या साईडलाच आणि या साईडला आपला हॉल आहे मेन एंट्रन्स. तर इथे आपलं डोअर वगैरे येणार आहे. या साईडला एक छोटी गॅलरी आपली पडणार आहे. तर असं सगळं ही आपल्या ज्या बांधकामाची किंवा आपल्या ज्या घराची ही मांडणी आहे ते अशा पद्धतीने केले, पार्टिशन अशा पद्धतीने आपण पाडणार आहोत. तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कधी दिसेल जेव्हा हे सगळं जे बांधकाम आहे आपलं तो त्याचा फाउंडेशनचं जे बांधकाम आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळं हे व्यवस्थित दिसणार आहे. आता इथे काय झालं, बांधकामाला आपल्या सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे, बनवतो आहे. त्याचं कारण तेच आहे. आणि इथे सगळं बांधकाम आपले कशी बांधकाम पद्धत आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सगळं समजून येईल. तर आता तुम्ही इथे सगळं बघू शकता व्यवस्थित की कसं आपण म्हणजे लेवल जी आहे आपली मेन सगळं खेळ जो असतो बांधकामाचा तो लेवलचाच असतो. तर ते लेवलचा तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने आम्ही लेवल वगैरे काढतो आणि त्याच्यानंतरच आपलं जे वरचं फाउंडेशन झाल्याच्यानंतर वरचं बांधकाम चालू होतं. आता फाउंडेशनचं आपलं काम चालू आहे इथे. हे झाल्याच्या नंतर आपलं वरच्या बांधकामाला आपण सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे आपलं काम इथे चालू आहे. तर आता हे एवढं झालं आहे, आता एक 12:30 वाजलेले आहेत. तर सकाळपासून हे एवढं आपण आता इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं जे बांधकाम आहे ते कसं कितपत होतं आहे ते मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे बघा. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी आता बांधकाम वरती उठलेलं दिसेल आणि कशा रीतीने आपण हे काम केलेलं आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. ज्या साईडला जो खड्डा होता या साईडला स्टार्टिंगलाच मी तुम्हाला दाखवते एंट्रन्सलाच, तिथे जो खड्डा होता तिथून जी वरची पानसाल आहे ती आपण एक सेपरेट पानसाल ठेवलेली होती. तुम्हाला या साईडला दिसेल तो वरचा PCC आणि खालचा PCC 1 ते 2 स्टेप बरंच खाली आहे आणि या साईडला आपण माल वगैरे सगळं भिजवतो. तर ती एक स्टेप खाली असून सुद्धा आपण ते व्यवस्थित पानसालमध्ये घेतलं आणि तुम्हाला दिसेल की खाली या साईडला किती लाईन लागल्या आणि वरती किती लाईन लागल्या. खाली एकूण 4 ते 5 लाईन लागलेली आहेत आणि वरती तुम्हाला दिसेल सिंगल एकच लाईन लागली आहे, म्हणजे ती वरच्या PCC वर दुसऱ्या स्टेपवर आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पानसालमध्ये सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि आपली जी बांधकामाची पद्धत आहे, बांधकामाची क्वालिटी आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये दिसून येईल की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर अशी ही लेवल काढण्याची पद्धत असते. आणि या साईडला आम्ही जे खालच्या साईडला जे पायाचं बांधकाम केलं आहे PCCच्या वरती, या साईड तुम्हाला बाहेर दगड आलेला आहे. तर तो बांधकाम असं खास करून कोण करत नाही या साईडला, पण आपल्याला मजबूती पाहिजे त्या रीतीने आपण ते सगळं करतो. आता वरच्या PCC वर मी आलोय आणि तुम्हाला दाखवतो की पार्टिशन कसे
पाडायचे. आता जो हा मधला पार्टिशन आहे तो 2 रूमला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुम्हाला दिसेल इथे हा जो मधला पार्टिशन आहे तो ह्या साईडच्या एका रूमचा आणि त्या साईडच्या एका रूमचा आहे. म्हणजे 2 रूम मागच्या साईडला आपल्याला भेटून जात आहेत 12x12ची. तर त्याचं ते पार्टिशन आहे आणि तुम्हाला काटकोने पण व्यवस्थित दिसतील की कशा पद्धतीने पाडलेले आहेत. आणि आपण काय केलं, मोठा जर मारला जेणेकरून आपला जो पीसीसी आहे तो जरा सगळीकडे पसरला पाहिजे आणि बांधकाम आहे ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामुळे. तर तुम्हाला इकडे दिसेल की पीसीसी आपण बांधकामाच्या आतमध्ये पण टाकले आणि बांधकामाच्या बाहेर पण टाकले काही ठिकाणी. तर असं आपण हे काम केलेलं आहे आणि तुम्हाला सगळं मी आधी व्यवस्थित फिरून दाखवतोय की आपण आजच्या दिवसामध्ये किती बांधकाम केलं. आणि खालचं तुम्हाला दगड दिसेल की कशा पद्धतीने आपण लावलेलं आहे. इथली खडी बऱ्यापैकी मित्रांनो संपलेली आहे. ते फळ्या वगैरे पण चिरून आपण सगळ्या आणलेल्या आहेत. तर असं काय इथे काम चालू आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये अजून मला वाटतं अजून याच्यावरती 9 लाईनी या सगळ्या धरून येणार आहेत. कारण की मागच्या साईडला जी जागा आहे तुम्हाला दिसेल मातीच्या वर 2 फूट तरी 2 ते 2.5 फूट तरी लागतं. कारण की जो ओल मारतो, पाण्याचा ओल मारतो, त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपण जोता थोडा हायटाईट करतो. पण इथे काय झालं, बांधाच्या खालच्या साईडला होतं त्याच्यामुळे काय झालं, या साईडला तुम्हाला एक स्टेप खाली होतं ना तिथे बांध होता मित्रांनो, हा बघा या साईडला. तर त्या बांधामुळे थोडे गडबड झाली आणि काय झालं, गडबड म्हणता येणार कारण की आपल्याला ते लेवलमध्ये घ्यायचंय. थोडा आता जोता उठणार आहे. मागच्या साईडला काय होणार, ह्या मातीच्या वरती 2 फूट येणार पण पुढे आहे ना जोता हायटेड होणार आहे, असं होणार आहे. पण आपण ते लेवलमध्ये व्यवस्थित घेणार आहोत, त्याचा काही प्रश्नच नाही. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पुढे ज्या व्हिडिओ पडणार आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सगळं ते व्यवस्थित एकदम क्लिअर कट दाखवणार आहे. आता तुम्हाला पार्टिशन आहेत ते कशा पद्धतीने ह्या घराचे पडलेले आहेत ते पण तुम्हाला सगळं दिसेल. बांधकाम एक नंबर दिसतंय मित्रांनो. म्हणजे आतली जी मांडणी आहे आपण केलेली आहे, हे 2 12x12चे रूम, ते किचन आणि त्या साईडला कसं तुम्हाला दिसेल की व्यवस्थित आपण केलेलं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये मित्रांनो हे सगळं झालेलं आहे. काल आपण काय केलं नव्हतं, काल आपली सुट्टी होती कारण की काल आपण ते पीसीसी मारल्याच्या नंतर आहे ते सगळं पीसीसी सुकण्यासाठी आपण काल बंद ठेवलं होतं. तर आता आजच्या दिवसामध्ये हे सगळं आपण केलेलं आहे आणि काम आज फास्ट झालेलं आहे, खूप फास्ट झालंय काम आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसून येईल. ही जी माती आहे भराव झाल्याच्या म्हणजे जोता झाल्याच्या नंतर भरावासाठी आपल्याला ही माती यूज करणार आहोत आपण. आणि वरती काय आपण जेव्हा पीसीसी करतो, जेव्हा लादी वगैरे मारतो त्यावेळी आपली जी ट्रीटमेंट असते ती वेगळी असते. जशी आपण पीसीसी करताना खाली गेली तीच ट्रीटमेंट आपण वरती करतो कारण की आतमध्ये जोता आहे लादी वर खाली झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे. या साईडला टाकी वगैरे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलंच होतं. तर आता तुम्हाला इकडे दिसेल की कसं आपण बांधकाम केलं आहे. हा काटकोना बघा मित्रांनो, ही एक टेक्निक असते. या टेक्निक आपण अशा बांधकामामध्ये वापरतो जेणेकरून आपलं जे घर आहे ते घर व्यवस्थित आणि मजबूत झालं पाहिजे. आता मी तसं पण केलं असतं की बांधकाम आहे ते एकदम नॉर्मल केलं असतं, एवढं काही लक्ष दिलं नसते कारण की वरती रिंग होती. पण तसं नाही, मेन म्हणजे बांधकामाला जो ते फाउंडेशन पीसीसीच्या वरती जे बांधकाम आपण करतो त्याला खूप महत्त्व असतं, तेच व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागतं. आता इथे बघा आपण कसं करतोय त्या पद्धतीने, कारण की वरती रिंग असून उपयोग नाही, खालतूनच आपण सगळं व्यवस्थित केल्याच्या नंतर रिंगचा उपयोग असतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, खास करून व्यवस्थित लक्ष देतो. आणि पीसीसी बघा दगडच्या किती बाहेर आहे मित्रांनो. पीसीसी एक 3 फुटापर्यंत आपण पीसीसी सगळीकडनं ओतलाय कारण की घराची एक स्टेप खाली आणि एक स्टेप वर होती त्याच्यामुळे ते ठेवलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने काय आजचं आपलं जे काम आहे जोत्याचं ते झालेलं आहे आणि अजून बऱ्यापैकी थोडंफार आपलं काम राहिलेलं आहे शिल्लक, कारण की एका दिवसात ते काय होत नाही आणि एका दिवसात करायला आपण ते काम काय घेतलेलं नाही. कारण की आपल्याला काम मजबूत करायचं आहे, त्याच्या रीतीने आपल्याला ते काम व्यवस्थित करायला पाहिजे असं आम्ही आमच्या याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ही कामं व्यवस्थित करतो आणि तुम्हाला दिसेल की आपली जी पद्धत आहे ती पद्धत थोडी वेगळी आहे म्हणजे काम करण्याची. त्या रीतीने आम्ही ही कामं करत असतो. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.